घेतले आपण। तर बटाटे फ्राय करायचे तेलात, त्याच्या आधी ना बटाट्यांना टोचे मारून घ्यायचे। हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना। ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। खूप साऱ्या ताईंची कमेंट होती, तुमचं ज्वेलरी कलेक्शन दाखवा, गोल्ड कलेक्शन दाखवा। तर मग आज विचार केला, आज रविवार आहे, ऋतुताईंना सुट्टी आहे, त्याच्यामुळे आज आमचं ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे। तर बघत राहा कसं वाटतं आणि कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर मग आता ज्वेलरी कलेक्शन बघू। चला, काय मग ऋतुताई आज काय स्पेशल? आज आपली ज्वेलरी कलेक्शन स्पेशल आहे। तर खूप सारी ज्वेलरी आहे याच्यात। अरे बांगड्या आहे, परत कानातले, गळ्यातल्या मंगळसूत्र आहे, खूप सारी ज्वेलरी आहे। पण नऊवारीवर कोणती घालायची, परत डिझायनर साडीवर कोणती घालायची, खूप सारे आमच्याकडे। तर बघत राहा, तुम्हाला पण दाखवतो एक एक करून काय काय नाही। आता तर असंच मांडलेलं आहे, पण तुम्हाला जवळून पण दाखवणार आहे काय कसं आहे। शिवाजी महाराजांच्या काळापासून अशी मोत्यांची ज्वेलरी आपल्या सारख्या सामान्य स्त्रिया घालत असतात। आपल्या मराठी संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्व या मोत्यांच्या ज्वेलरीलाच दिलं जातं। कोणताही ट्रेडिशनल सण असो किंवा आपल्या मराठी संस्कृतीचा कोणताही सण असो, आपण प्रामुख्याने नऊवारी साडी घातली किंवा पैठणी घातली, कोणत्याही साडीवर आपण म्हणजे मराठी ट्रेडिशनल साडीवर आपण ही मोत्यांची ज्वेलरी घालू शकतो। आपण मोती ज्वेलरीचाच एक प्रकार आहे, पण याचं ट्रेडिशन थोडंसं वेगळं आहे। याला खाली गोल्डची डिझाईन आहे आणि वरती मोतीची डिझाईन आहे। ही पण एक युनिक प्रकारची आहे, म्हणजे आपण पैठणीवर वगैरे नेसू शकतो। मी स्वतः हळदीच्या दिवशी चंद्रकोर पैठणीवर घातला होता हा हार आणि खूप सुंदर दिसत होता, खूप छान वाटत होता। आणि हा जो सेट आहे, हा वाला सेट आम्ही घातला होता पाडव्याच्या दिवशी घातला होता ना, पाडव्याच्या दिवशी हा वाला सेट घातला होता। हाही खूप छान दिसतो। याच्यावरती हा छोटासा हार घालायचा, तो खूप सुंदर वाटतो गळ्यामध्ये आणि लुक पण छान येतो आपल्या साडीवरचा। हा एक पॅटर्न आहे, म्हणजे ह्या पॅटर्नचा जो हार आहे हा पण मोत्यांचाच आहे, पण याला खाली गोल्ड प्लेटची डिझाईन आहे, यामध्ये स्टोन पण आहे आणि याचा जो शेप आहे तो ट्रायंग्युलर आहे, म्हणजे त्रिकोणी आहे। तो गळ्यात घातल्यावर खूप छान असा लुक येतो आणि खूप सुंदर आहे। बघू शकता तुम्ही जवळून पण। चला तर आता मोत्यांची ज्वेलरी बघितली, आता आमच्याकडे जी गोल्डन ज्वेलरी आहे, गोल्डन म्हणजे सोन्याची नाही, पण मग जी आपण नऊवारीवर आणि पैठणीवर घालू शकतो अशी ज्वेलरी आहे, तर ती दाखवते। तर हा कोल्हापुरी साज आहे, तर याला वरती गोल्डन आहे आणि खाली मोत्यांची ज्वेलरी आहे, म्हणजे मोती लावलेले आणि वरती गोल्डन आहे। तर हा एक छान आहे हार। अजून हा एक आहे, हा पण गोल्डन आणि मोत्यांमध्ये आहे, याला मध्ये ग्रीन आणि रेड कलरचे डायमंड आहे। हा पण आपण नऊवारीवर किंवा पैठणीवर घालू शकतो। हा एक हार आहे, हा डबल अटॅच हार आहे, हा एक खाली आणि वरती, म्हणजे दोन वेगवेगळे घालायची गरज नाही। हा एक वरती येतो आणि हा एक खाली। हा लॉंग आहे, छान वाटतो घातल्यावर। हा एक कोल्हापूरचा साज आहे, हा प्रॉपर कोल्हापुरी आहे, ते विणकाम केलेलं आहे त्याच्यात त्यांनी। ही ठुशी आहे, कोल्हापूरचीच आहे, कोल्हापूरला फेमस ठुशी असते, कोल्हापूरवरनच आणलेली। आणि ही पण हा ठुशीचा नवीन प्रकार आहे, याला चोकर म्हणतात। तर ते पण एक आहे, ते पण वरती घातल्यावर छान दिसतं। आणि हा राणी हार आहे, सोन्याचा नाहीये पण राणी हार आहे, तो पण छान आहे। दोन आहे राणी हार, हा एक आहे आणि हा एक आहे। तर हा एक नाजूक मधला आहे, थोडा म्हणजे दोन आहे त्याला हे पेंडन आणि याच्यात एकच आहे, तर हा पण छान आहे। आणि याला काय म्हणतात, याला लक्ष्मी हार का काहीतरी म्हणतात, चपला हार सारखा असं काहीतरी बोलतात, तो हार आहे। हा छोटा आहे, नाजूक आहे एकदम, नऊवारीवर घालायला खूप छान दिसतो आणि आम्ही सगळं यूज केलेलं आहे नऊवारीवर पैठणीवर घातल्यावर खूप भारी दिसतं। आणि मी पूजाच्या आणि सौरभच्या लग्नाला हा हार घातला होता, खूप छान दिसतो पैठणीवर घातल्यावर। तर एवढं आमच्याकडे कलेक्शन आहे। आणि ह्या पट्ट्या आहे, खूप छान आहे, त्या हारासारख्या पण दिसत आहे, पण त्या गोल्डन पट्ट्या आहे, खूप मस्त आहे, पैंजण आहे, पूजाने लग्नात घेतले होते तिच्या नऊवारीवर घालण्यासाठी। तर बघा छान आहे,
हेवी पण आहे खूप ते. हेवी पण आहे आणि छान दिसतात, म्हणजे कोणी हार म्हणून पण घालू शकते. हा थोडा वेगळा कलर आहे, म्हणजे वेगळी डिझाईन आहे. इकडे गणपती बाप्पांचं चित्र आहे, चित्र म्हणजे असं छोटी मूर्ती आहे, साऊथ इंडियन आहे. हा साऊथ इंडियन पॅटर्नचा हार आहे गोल्डन मध्ये. तर मी जो साऊथ इंडियन घागरा घेतला होता त्याच्यावर हा घेतला होता, तर सगळं मॅचिंग घेतलं होतं त्याच्यावर. तर हा पण मला बाय चान्स लकीली लागला, म्हणजे मिळाला आणि खूप मॅचिंग झाला होता त्याच्यावर, एकदम प्रॉपर दिसत होता. तर हे सर्व मी तुम्हाला जवळून पण दाखवते, म्हणजे तुम्हाला डिझाईन कशी आहे काय कसं आहे ते पण कळेल. तर बघा. अजून काही गोल्डन ज्वेलरी आहे, आता आपण ती बघूया. भुलेश्वर मार्केटमधून घेतलेला हा कमरपट्टा जवळपास हा 150 ते 200 रुपयाचा आहे. त्यानंतर हे चंद्रकोर आकाराचे जे पैठणीवर आपण जो खोपा लावतो केसांमध्ये तो खोपा आहे. तर इथे मी 2 प्रकारचे खोपे घेतलेले आहे. हा एक मोठा साईजचा 110 रुपयाचा आहे आणि हा छोटा 70 रुपयाचा. त्यानंतर हे कर्णफुलं मी लग्नासाठी घेतले होते, वैदिकसाठी नऊवारीवर घालायला. तर बघा किती सुंदर आहे आणि मोरांची किती छान डिझाईन आहे त्याला, आणि मागून मोत्याची पट्टी आहे. तर खूप सुंदर वाटतं हे घातल्यानंतर. आणि त्याच्याच मागे हे लावायचं कानासाठी, तर खूप सुंदर दिसतं. याच्यावर फोटोज वगैरे पण खूप छान येतात. किती छान आणि सुंदर आहे आणि याला ओपन करायला इथे 1 मिनिट, इथे हे बघा हा नट आहे, हा ओपन करूनच ती बांगडी घालता येते आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. जवळपास 1100 रुपयाचे हे 2 सेट होते बांगड्यांचे. तर हे मला भेटले काहीतरी 950 रुपयाला. तर खूप छान ज्वेलरी भेटली मला भुलेश्वर मार्केटमध्ये. ही सगळी ज्वेलरी भुलेश्वर मार्केटमध्ये घेतलेली आहे. फक्त यातली तुम्ही इथे नथा बघू शकतात, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नथा आहेत. काही तुळजापूरवरनं घेतलेलं आहे, काही कोल्हापूरवरनं घेतलेलं आहे, काही जवळपासच्या सिन्नरच्या शॉपमधूनच घेतलेलं आहे. बघा छोट्या नथापासनं मोठ्या नथापर्यंत सगळ्या प्रकारच्या नथा आहे आपल्याकडे. माझ्याकडे तर अजून पण आहे, पण त्या मम्मीच्या घरी आहे काही नथा. इकडे थोडंसं सामान घेऊन आलेली मी, तरी पण जितकं आहे तितकं तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर कसं वाटलं तुम्हाला? आमच्याकडे पोथींचे पण वेगवेगळे कलेक्शन आहे, म्हणजे आपण पैठणीवर घालण्यासाठी, डिझायनर साडीवर घालण्यासाठी. दरवेळेसच आपण गोल्डन ज्वेलरी घालून बाहेर नाही जात. एखाद्या वेळेस आपण डिझायनर साडी घातली तर आपल्याला त्याच्यावर डिझायनर मंगळसूत्र घालतो, किंवा मग जीन्स वगैरे घातली कुठे बाहेर फिरायला जायला तर त्याच्यावर पण छोटे मंगळसूत्र घालतो. तर ते पण कलेक्शन आहे. तर ही बघा, ही एक लॉंग पोत आहे, गोल्डन मध्येच आहे, कलर तिचा गोल्डनच आहे. तर ही पैठणीवर घालायला पण खूप छान आहे. हिची म्हणजे लेंथ पण भरपूर आहे आणि दोघींची सेम पोत आहे आमच्याकडे, दोघींनी सेम घेतलेलं आहे कारण. आणि ही एक आहे लॉंग पोत, तर ही डिझायनर साडीवर घेतलेली आहे. याला पर्लची ज्वेलरी बोलतात की काय ते नाही माहिती, पण मग पिंक आणि ब्ल्यू कलर मधले डायमंड आहे. आणि डिझायनर साड्यांवर खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये हे मंगळसूत्र. आणि जे आता नवीन ऑर्गेन्झा साड्या निघाल्या त्याच्यावर तर खूप छान दिसतं घातल्यावर. आणि ही एक हे नवीन आहे, हे पण छान आहे, डिझायनर आहे. याची नवीन डिझाईन आहे, म्हणजे युनिक डिझाईन आहे याची, ग्रीन आणि पिंक कलर मध्ये. हे पण लॉंग पोत आहे, आपण डिझायनर साडीवर पण घालू शकतो आणि पैठणीवर पण घालू शकतो का. आणि हे जे माझे सर्वात फेवरेट आहे, मम्मीने घेतलं होतं मला, हे छोटस मिनी मंगळसूत्र, मस्त दिसतंय, गोल्डन मध्येच आहे ते पण. आणि अजून हे खूप नाजूक आहे, खूप आधी घेतलं होतं, हे एक छोटस मंगळसूत्र. अजून एक एवढा पोत दाखवल्यानंतर खूप जण म्हणतील आणि खूप त्यांच्या कमेंट पण होत्या की ताई तुमचं गोल्ड कलेक्शन दाखवा, गोल्ड कलेक्शन दाखवा. तर तुम्हाला माहिती का, पूजाच्या लग्नात पण सुवर्णाताईने तुम्हाला सर्व दाखवलंय की आम्ही पूजाला काय घेतलं होतं, पोत घेतली होती का, म्हणजे जे होतं जे काही घेतलंय ते सर्व दाखवलंय. पण मग ते असं दाखवायचं तर ते सिक्युरिटी पर्पजमुळे आम्ही ते नाही दाखवू शकत तुम्हाला. आणि याच्या आधी दाखवलेलं आहे, तर मग तुम्ही समजून घ्या. तर हे बघा,
हे कलिरे पूजाने तिच्या लग्नात घातले होते, तर खूप छान आहे. ते थोडे अटकले. आरुडांमध्ये पण आहे, मोती आहे, डायमंड आहे, गोल्डन आहे, असं छान मस्त त्या झुमक्यांसारख्या पट्ट्या पण आहे त्याला आणि छान दिसत होते. चला आता मोत्यांचे बघितले, गोल्डन बघितले. आता आपण डिझायनर पॅटर्न मध्ये जे हार आहे म्हणजे डायमंडचे हार आहे काही, तर ते बघू. जे की मी पण घेतले पूजेच्या लग्नात. आम्ही जे घागरे घेतले होते त्याच्यावर घेतले, काही पूजाचे, काही वन पीस वर घालण्यासाठी घेतलेले होते, काही छोटे नाजूक पण हार आहे डायमंडचे, तर ते बघू. तर चला आता एक एक हार तुम्हाला जवळून पण दाखवते. तर तुम्हाला सगळ्यांना ज्वेलरी कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आणि आमचं काय चालू आहे आता, भूक लागली होती आज, तर आता मस्त मॅगी करतोय. आणि इकडे पाववडे पण आणलेले आम्ही, तर आधी खातो, अजून फ्रेश व्हायचंय. आम्हाला भूक लागली होती म्हणून मग आज काहीतरी मस्त चिली फ्लेक्स टाकलंय. फक्त चीजची कमतरता आहे, पण मस्त होईल आपली मॅगी. चीज आणायला आता कोणीच नाहीये, नाही तर चीज टाकूनच करायची होती. आणि गरम गरम मस्त पाववड्यांचा वास येतोय. पण मॅगी खायला आमच्या सोबत, मॅगी पण झाली, आता खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर बाहेर जायचंय. आणि मग वेळ मिळाला तर बाहेर जाऊ, दाखवू कुठे जाणार आहे आम्ही, पण मग बघतो आता कसं आहे काय. तोपर्यंत मॅगी खायला. पूजा ना पोळ्या करतीये आणि एका दीदीची कमेंट होती का पूजा दीदी तू पोळ्या खूप छान करती, कशा पोळ्या करते आम्हाला पण दाखव. तर खरंच पूजा छान पोळ्या करती. काय पोळ्या एवढं काय नाही. तर बघा तुम्ही, बघू शकता तुम्ही, असं काही नाही. पूजा डॉक्टर आहे किंवा आम्ही शिकलेलं आहे म्हणून आम्हाला येत नाही, आम्ही सगळं करतो. एक दीदी बोलत होती, पूजा दीदी मला पण पोळ्या कशा करता सांग, मला पोळ्या येत नाही. तर त्या खास त्या दीदीसाठी आहे. झाली. थोडंसं तेल लावायचं, द्यायची लगेच. एक साईड चांगली भाजून द्यायची, मग दुसरी साईड भाजायची. आणि पोळीला डाग नाही लागला पाहिजे, असं माझी आजी म्हणायची. एक साईड भाजली का लगेच दुसरी साईड टाकायची, मग हळूहळू हळूहळू पोळी फुगायला सुरुवात होते. बघा किती छान फुगली, बघितलं ना. हे बघा ती पोळी आता तुझ्यासाठी सारखी फुगली. रेडी आहे पोळी. हो. आणि इकडे आमची ना दम आलूची तयारी झाली आहे. तुम्हाला रेसिपी पण सांगू नक्की. इकडे आपण छोटे बटाटे आणले होते त्या दिवशी बाजारातून, तर त्याचे आपण दम आलू बनवणार आहे. तर बटाटे शिजवून घेतले आणि इकडं मसाल्याची तयारी झाली आहे. तुम्हाला दाखवतो डिटेल रेसिपी. चला तर आता आपण काय बनवतोय, दम आलू बनवतोय. आणि दम आलू बनवण्यासाठीची तयारी तर सगळी झाली आहे. आलू मस्त उकडून घेतलेले आहे. त्याला टोचे मारले का? नाही मारायचे, टोचे मारायचे बाकी आहे. त्याच्यासाठी चम्मच घेतलाय बाजूलाच. इकडे सगळी तयारी झाली आहे. कांदा इकडे परतायला ठेवलाय. आपल्याला मसाला रेडी करायचा आहे. इकडे मस्त अमोल भाऊंचा चहा रेडी होतोय. आणि कढई तापत ठेवली आहे, फोडणी द्यायची आहे. बटाटे फ्राय करायचे. अच्छा, बटाटे फ्राय करायचे. सॉरी, चुकलं माझं. नाही नाही, थोडासा गुलाबी गुलाबी गुलाबी. खडे मसाले पण आणले. खडे मसाले आपल्याला मसाले तळायच्या आधी बटाटे उकडून घेतले आपण. तर बटाटे फ्राय करायचे तेलात. त्याच्या आधी ना बटाट्यांना ह्या म्हणजे चमच्याने ना जसं थोडेसे टोचे मारून घ्यायचे, म्हणजे ते तेल त्याच्यात जातं आणि मधून पण बटाटा शिजतो. आणि ज्यावेळेस आपण ग्रेव्हीत बटाटा टाकतो ना त्यावेळेस ग्रेव्ही पण बटाट्याच्या मध्ये जाते आणि बटाटा असा कच्चा नाही लागत मग. आणि टेस्ट पण छान येते. मग टेस्ट पण छान लागते. बाकी आमचा सगळा स्वयंपाक झालाय, फक्त भाजी बाकी आहे. आणि आमचा शेफ मॅडम भाजी करताय. शेफ नाहीये का? आवडतं का कांदा? परतलाय थोडा. आता त्याच्यात टमाटे टाकायचे.
ते पण थोडे परतून घ्यायचे. टमाट्याची प्युरी करून पण टाकू शकतो, पण मग मी थोडासा भाजून घेते. मसाल्यात थोडी कोथिंबीर टाकली आहे आणि परत व्यवस्थित परतून घेतलं आहे. अजून थोडंसं ब्राऊन करायचं आहे, मग गॅस बंद करून दळून घ्यायचं आपल्याला. तोपर्यंत इकडे पण तेल तापलं आहे आणि आपल्याला बटाटे फ्राय करायचे आहे त्याच्यात. बटाटे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे ते कच्चे राहणार नाही. शिजवून घेतले बटाटे आणि मग थोडे फ्राय करायचे. मिक्सरमध्ये दळून घेऊ बारीक. आपला मसाला पण दळून झालाय आणि आता बटाटे पण झाले बऱ्यापैकी लाल, तर ते काढून घेऊ. आता पहिल्या तेलातच आहे ना आपल्याला थोडे खडे मसाले टाकायचे. लवंग, दालचिनी आणि तेजपान टाकले थोडं, आणि लसूण टाकायचं फोडणीला. त्यानंतर आहे ना जिरे, थोडी मोहरी, हळद, लाल तिखट टाकायचं थोडंसं, 1 चमचा काळा मसाला, हळद, लाल तिखट. आणि ना याच्यात आपण जो मसाला बनवला आहे तो टाकायचा आहे. थोडा गरम मसाला टाकला आहे. आमच्या घरात थोडंसं तिखट लागतं, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता करणार असेल तर. 2 चमचे दही टाकायचे आता त्याच्यात. आणि झाकण ठेवून द्यायचं आपल्याला. ग्रेव्ही झाली आपली. आता हे बटाटे त्याच्यात टाकून देऊ. ही 5 मिनिटं फक्त उकळायची आहे आणि मग आपली भाजी खायला रेडी आहे. ठीक आहे, ट्राय करून बघा कशी लागते. चला तर आता आमची भाजी होतच आली आहे. मस्त कोथिंबीर आणि मीठ वगैरे टाकून मस्त आता थोडीशी वाफू आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसणार आहोत. आता आजचा व्हिडिओ इथे संपवूया आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.